उत्सव आपण 1 ऑगस्टला साजरा करत आहोत। मला इथं सांगायला आनंद होतोय की समाजातील सगळ्या बांधवांनी केलेल्या मागणीच्यानुसार आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा निधी देऊन भव्य दिव्य असा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला, त्यांचं स्मारक त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। आणि ह्या उत्सवाचं ह्याचं लोकार्पण सोहळा जो आहे हा मोठ्या दिमाखामध्ये करण्यात येणार आहे। त्याच्यासाठी आम्ही एक समिती केलेली आहे आणि त्या समितीचे कार्याध्यक्ष जे आहेत हे आपले माजी महापौर विनायकजी पांडे हे या समितीचे कार्याध्यक्ष आहे आणि त्यांच्यासोबत शहरामधले जे सगळे प्रमुख नेते आहेत त्यांची एक समिती, उत्सव समिती तयार करण्यात आलेली आहे। ह्या उत्सव समितीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी या भव्य दिव्य पुतळ्याचं स्मारकाचं लोकार्पण आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्सव हा दिमाखाने साजरा करण्यात येणार आहे। धन्यवाद। 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरी होत असताना खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण, पुतळ्याची प्रचंड नासधूस झाली होती। आणि आमच्या मध्य नाशिकच्या आमदार, लाडके आमदार देवयानीताई फरांदे यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी एक अत्यंत सुंदर असा पुतळा आणि अण्णासाहेबांचं संपूर्ण साहित्य त्या ठिकाणी मांडून येत्या 1 ऑगस्टला ताई आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आणि ताईंनी पुढाकार घेतला आणि नाशिकमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात इतका सुंदर पुतळा होतो आहे आणि ते स्मारक होतं। त्याचबरोबर तिथे बाजूला सभागृहसुद्धा ताईंच्या माध्यमातून झालं। ताईंनी जवळजवळ त्यांच्या 1.5 कोटी रुपये निधी आणून त्या पुतळ्याचं उभारणी करताय आणि नाशिककरांना आणि नाशिकच्या वैभवामध्ये अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक हे नक्की नाशिकच्या वैभवात भर ठरणार आहे।